बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना आज गाठीभेटींचा धडाका पाहायला मिळालाय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधींनी राज्यपाल महोदयांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेतली। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे दिला असून अजित पवारांनी निर्णय राखून ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती। त्यातच अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तातडीने भेट घेतल्याने या चर्चा जोर धरू लागल्या होत्या। दरम्यान धनंजय मुंडेंनी राजीनाम्याबाबत माहिती दिली आहे। मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला ना मी राजीनामा दिला, अशा शब्दात राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलं। मला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा मागितला ना मी राजीनामा दिला, माझ्या राजीनाम्यांच्या बातम्या तथ्यहीन आहेत, असं धनंजय मुंडेंनी सांगितलंय। तसंच आज आमची विविध विषयांवर चर्चा झाली, मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नसल्याचंही मुंडेंनी म्हटलंय। विशेष म्हणजे अजित पवारांच्या भेटीनंतरही धनंजय मुंडेंनी केवळ अन्न व नागरी खात्याचा पदभार स्वीकारल्यामुळे व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचं म्हटलं होतं। मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त काही माध्यमात झळकल्यानंतर मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। आपल्याला एकच सांगतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना नवीन वर्षाच्या निमित्तानं आज प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज दादांकडे आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची, त्याबाबतचं सर्व आतापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेलं आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना सबंध रिव्ह्यू त्यांच्या समोर मांडतो। तर जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचं समजतंय। आता यापुढे काय निर्णय होतो, अजित पवार काय निर्णय घेतात आणि धनंजय मुंडे खरंच राजीनामा देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच बातम्या आणि स्पेशल रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।